नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? असायलाच पाहिजे. मी रोहन वाळके ब्लॉग्स मध्ये स्वागत करतो आणि आज आपण ब्लॉग बनवणार आहे होळीवरती. तर आपण आज होळी हा सण साजरा करणार आहोत ऋषी सोबत. वी आर गोइंग टू सेलिब्रेट दिस इन आवर बाल्कनी. ठीक है, समझ गया. तो बघूया आपण की बाल्कनी कशी आहे आणि आपण त्याच्यात काय ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, ही आहे बाल्कनी. तर आम्ही याचं थोडं ट्रान्सफॉर्मेशन करून तुम्हाला दाखवूच की याच्यानंतर की आम्ही होळी साजरा कशी करणार आहोत. ऋषीसाठी थोडंसं आम्हाला फ्रेंडली बनवावं लागेल, कारण कसं इथं खूप धडपडी आहे ऋषी. तर या चला पाहूयात की बाल्कनीचा मेकओव्हर कसा करणार आहे आणि कोण करणार आहे. ठीक आहे, तर ही जोसन माझी बायको, तर ही पूर्ण मेकओव्हर करणार आहे इकडचा. तर आपण बघूया की कशा पद्धतीचं मेकओव्हर करते. ही आहे आमच्या बाळाची सायकल. पण तुला हे माहिती आहे का, हे ते असं हे करतात. ती मला विचारते की हे तुला जमतंय का. मला जर जमत असतं तर मी केलं नसतं. असंच करतात ते. याचं काय करणार आहेस? हे लावणार आहे रश्शीला, दोरीला. ऋषीला लावणार आहेस? रश्शीला. ऋषीला लावल्यावर तो आदिवासी होऊन जाईल. अरे हे दोऱ्यानं करणार आहे. अच्छा, तर पुराण्या पद्धतीचे पथक बनवायचे चाललेत मित्रांनो. समजतंय तुम्हाला? मराठी शाळेत पहिले ते पथक नाही का लावायचे पताका माहिती आहे लावतात का तुम्हाला? बघा, ते बनवणार आहे. हे पहा मित्रांनो, कोण आलंय? ऋषी आलाय. ऋषी, आज तो ऋषी ज्याच्यासोबत आम्ही ब्लॉग करणार आहोत. ऋषी. हे आहेत पथक, जुन्या पद्धतीची पथक जी आपण लावणार आहोत आता इथं. ठीक है. सो लेट्स सी काय बनवते ती. चला. हे बघा, जुन्या पद्धतीच्या प्रमाणेच ते जोडायचं चाललेलं आहे. तू पुराण्या पद्धतीचा खळ बनवलेला नाहीयेस, खळ, त्यामुळे ते चिकटणार नाही चिकटलेलं ह्या ते. बाजूला असू दे कलर की ह्या बाजूला असू दे. हा आमचा गडी कन्फ्यूज झालेला आहे, जरा थांबा. सांग ना. है ना? वाईट देतात. हम्म. लग्नात हे लग्न. काही सण असला तरी हे फिक्स असणार. चल. ही गुंडी फिक्स भेटणार. स्वस्त आणि मस्त डेकोरेशन. असू दे. हॅपी होली एक होली, ते बुराना मान होली आहे ना, का होली आहे बाय होली आहे. बुरा ना मानो होली में. ते पण लिहिणारच आहे की, पण दुसऱ्या ह्याच्यावर पाहिजे. ते नाही करा असं कलरचं. समजलं मला. जास्त असं लाव नाही तर चिपकून असं. ह्याच्यावरतीच लाव. ह्याच्यावरती लाव. ह्याच्यावरती पेपरवरतीच. नाही ते पण होतं. लाव.
मग ते मध्ये हॅपी होळी लावायला पाहिजे होतंस. हा ना, काढू का? काढ, हे वरती लाव, ना काढते चला. थोडासा चेंज झालेला आहे प्लॅनमध्ये. हॅपी होळीमध्ये चांगलं दिसणार आणि ते तिकडं चांगलं दिसणार. बिकॉज यू नो डिझाईन असते. आत्ता कसं झकासमध्ये दिसतं ना ब्रो. तर आपलं डेकोरेशन झालेलं आहे. पूर्ण सजावट झालेली आहे ट्रेडिशनल पद्धतीनुसार. तुम्ही बघू शकता. मी बॅक कॅमेरा करून दाखवेनच तुम्हाला, 1 मिनटं. तर अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड हे पथक लावून झालेले आहे. पूर्णपणे एकदम होळी ट्रेडिशन चालू झाले. आणि हे पहा कलर्स पण घेतलेले आहेत. आणि हे जसं की तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, बुरा ना मानो होली है, होळी रे होळी, पूर्णाची होळी, हॅपी होळी गाईज. जसं की तुम्ही पाहत आहात डेकोरेशन, खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे जोसनने. आणि ती सुद्धा तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता ती माझ्या पाठीमागेच आहे. चला, तर आपण आता होळीची तयारी करू. कलर वगैरे टाकून थोडे फोटोशूट करू. दिसू दे, खायला लागलाय कलर. खायला नाही ऋषी ए दादा. कोको मेलन टी टी टी. हॅपी होळी, हॅपी होळी. नको रे, जय बजरंग बली. नको रे, खायला. बजरंग दल की जय बजरंग बली. ऋषी आता कलर सोबत खायला लागलाय. ऋषी हा मम्माला लावतो कलर. लावून घे. डॅडाला लावतो कलर. आता तो अजून एन्जॉय करेल. 1 मिनिट, आपण अजून थोडं हे करू. हे बघ काय इकडे बघ. तोंडावर जाईल त्याच्या पोराच्या. ऋषी हे बघ. हे बघ तोंडात नाही. तोंडात नाही घालायचं. इकडे बघ. डोळ्याच्या पोराचं तोंड कसं करतोय? तोंड कसं केलंय? तोंड कसं करतोय? नाटक करतोय रोहन तो. ऋषी बघ. अरे होरी खेले रघुबीरा या वत में, होरी खेले रघुबीरा या होरी खेले रघुबीरा या वत में, होरी खेले रघुबीरा. अरे होरी खेले रघुबीरा या वत में, होरी खेले रघुबीरा. तर आम्ही याला आता त्या टबमध्ये टाकणार आहे. कलरमध्ये सोडून बघूया काय करतो तो. चला, तर आता ह्या टबमध्ये सोडणार आहे आम्ही त्याला. त्याला पाणी खूप आवडतं ऋषीला. पाणी आवडतं. पाठीमागं हे कलर टाकतात. हिलमिल आवे लोग लुगाए, असा दम होतो. आणि आता ह्याला आम्ही आंघोळ घालणार. बाय बाय. से बाय बाय ऋषी. हॅपी होली गाईज. हॅपी होली. से हॅपी होली. हॅपी होली. बुरा ना मानो होली है. बाय होली. ओ बारीक कर. ऋषी काय करतो? खेळतो. डेकोरेशनची वाट कशी लावायची? तर ती अशी लावायची आहे ना ऋषी? हा ऋषी बघ, त्यांना दाखव डेमो दे कसं तोडायचं. डेकोरेशन चांगलं केलेलं असं तोडून टाकायचं. विषय संपला. विषय टॉस. अब्बा मला देतोय. पाहिजे का तुम्हाला? आजचा ब्लॉग इथं संपतोय. आणि चहा प्यायला या सर्वांनी. चहा पितोय आता. ऋषीला मस्तपैकी फ्रेश केलेलं आहे. आम्हीही फ्रेश झालेलो आहे. आणि वैतागलोय आता आम्ही, कारण जाम त्रास दिलाय ऋषीनं. ऋषी काय ऐकत नाही. दिसतो फक्त छान चेहऱ्यावरनं, पण जाम दमवत होतो. अजिबात ऐकत नाही. तर भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.